रात्रीचे 11:15 वाजलेत. आम्ही कुठे चाललोय नेहमीप्रमाणे आमची टीम आम्ही सगळे ट्रेकला चाललो. गौरी, रेयांश, सतीशभाई, सायत्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित वारी गड किल्ल्यांच्या मध्ये आम्ही आज आलोय पनवेल साईडला. पनवेल साईडचे किल्ले करायचे. उद्या आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही कुठल्या किल्ल्यांवरती जाणार आहोत. चला तर पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करूया. रात्रीचे 1:45 झालेत आणि आम्ही आलो आता ठाकूरवाडीला. बेस विलेज नेरे ना रे, ठाकूरवाडी नेरेची इथे आलो. प्रथम आमच्यासोबत प्रथम आहे. प्रथमची बॅलवने आम्ही आता पोचलो. आता सुरुवात करतो ट्रेकला. चला प्रथम बाय. येस, प्रबळगड, कालावंतीन दुर्ग. कालावंतीन दुर्गाच्या प्रबळ माचेच्या खाली इथं आलो आहे. आता माचेवरती पोचू. एक रस्ता प्रबळगडाकडे जातो ना, एक रस्ता कालावंतींकडे जातो. तिथे आम्ही आता पोचतो 5 मिनिटात. पाठीवर 10-12 किलोचं वजन आहे. चालायला चढण सगळी अशी उभी आहे, त्यामुळे थोडे दमछाक झाले. बाकी ज्यांच्या पाठीवर काय वजन आहे त्यामुळे ते फास्ट चालतात. म्हटलं जोरात थांबा जरा. रात्री 1:30 वाजता पण आम्हाला न्यायला आला. बघा कुठल्या ट्रेकला आपला कुत्रा नाही भेटला असं झालंच नाही. रात्री किती वाजता पण ट्रेक करा, हे भाई न्यायला येतातच आम्हाला आणि कुठे ना कुठेतरी भेटतातच. प्रबळगडाच्या आणि कालावंतींच्या पायथ्याला येऊन आता पोचलेलो आहे. आणि जोड किल्ले असल्यामुळे हा गडांचे दरवाजे एकाच ठिकाणी आहेत. आता मेन दरवाजापाशी पोचले. दरवाजाचे अवशेष नाही आहेत, पण गडाजवळ गड चढतानाची हा हनुमानाची मूर्ती दाखव रे इकडे. हनुमानाची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गडाच्या दरवाजाला हे सगळ्या मूर्त्या असतात. त्याचप्रमाणे याही गडाला ह्या मूर्त्या आहेत, जेणेकरून आपल्या मावळ्यांचं मनोधैर्य त्या काळी वाढवण्यासाठी हे देव त्यावेळेला वसवलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चला ट्रेकला सुरुवात करूया. टेंट लावायची सुरुवात आता झालेली आहे आमची. इकडे प्रबळगड, कालावंतीन. काय रेंज फायनली आमचा टेंट लावून झालेला आहे. हे सगळे आमचे हे बघ कॅमेरामॅन तिकडे उभे आहेत. सकाळचे 6 वाजले आणि सकाळी 6 वाजता आमचा ट्रेक आम्ही सुरू करतोय. आणि हे बघ इकडे एक वाट चालली आहे प्रबळगडाकडे उजव्या साईडला आणि कालावंतीन दुर्गाकडे डाव्या साईडला. आता आपण होतो प्रबळ माचेकडे. सगळे आमचे शिलेदार चाललेत आता कलावंतीन दुर्गाकडे आणि कलावंतींवरून मग पुढचा प्रवास आम्ही प्रबळगडकडे. चला तर सुरुवात करूया. गुरं किती बसली ती मार इकडे बॅटरी. आमच्या खडतर प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली तर कलावंतीन दुर्ग चढायला घेतलेलं आहे. विदरीतून पुढे आम्ही लेफ्टला जाणार कलावंतीनला, त्यानंतर राईटला. बघू. चला आम्ही आता ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याशी पोचलोय वरती, म्हणजे पायऱ्यांच्या इथे पोचलोय. आता थोडा पहिल्या पॅचला आराम. प्रबळ माचेवरून अवघ्या अर्ध्या तासातच वरती आलो. हाय गौरी. हाय हाय हाय. ह्या सगळ्या पायऱ्या चढून आता वरती आलेलो आहे.
गणेश आमचा. चला पायऱ्या चढत थांबा रे. आता आपण बघणार आहोत किल्ले कलावंतीन. यालाच कलावंतीन दुर्ग असे म्हणतात. या कलावंतीन दुर्गाची उंची 2250 फूट म्हणजे 686 मीटर इतकी आहे. या किल्ल्याचं बेस विलेज नेरी ठाकूरवाडी ही आहे. प्रबलगडाची पसरलेली डोंगर रांग, माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबलगडाचा माथा, इर्शालगड, माणिकगड, पूर्वेकडील माथेरान डोंगर, उत्तरेकडील चंदेरी, पेपचा किल्ला, कर्नाळा किल्ला हा चौफेर मुलूक कलावंतीन दुर्गावरून दिसतो. कलावंतीन दुर्ग हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ आहे. कलावंतीन किल्ला हा ट्रेकर लोकांसाठी खूप प्रसिद्ध असा आहे. कलावंतीन दुर्गाचा इतिहास बघाल तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन असे ठेवले. हा किल्ला प्रबलगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी प्रबळमाची गावातील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या किल्ल्यावरती आदिवासी नृत्य करतात. या किल्ल्यावरून भोवताली दिसणारा प्रदेश अत्यंत सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. कलावंतीन दुर्गाच्या शेवटच्या टोकाला चढायसाठी शिड्या लावलेल्या आहेत. मित्रांनो, ह्या शिड्या गावातील तरुणांनी इथे लावलेल्या आहेत आणि ह्या शिड्या चढण्यासाठी हे तरुण आपल्याकडून अत्यंत कमी पैसे म्हणजे 30 रुपये एवढं चार्ज करतात. कारण शेवटच्या सोळक्यावर जाण्यासाठी अपघात होऊ नयेत म्हणून हा सगळा आटापिटा चाललेला असतो. तुम्ही जर कधी कलावंतीन किल्ल्यावरती आलात तर नक्कीच या शिडीचा वापर करा. आपला आताताईपणा करू नका. तुम्हाला ट्रेकिंगचा कितीही अनुभव असला तरी महाराजांची शिड्यांचा वापर करा. सिंहासनाधीश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. रॅश थांब रे तिथे, दादा काढते. थांब थांब थांब. समोर दिसतो तो प्रबळगड. हा मस्त परिसर आणि हे सगळे प्रोजेक्ट्स पनवेलचे. काय आलं ते असंच लिहिलंय. सबमिट केलं आम्ही आता कलावंतीन वरून. आता आम्ही जवळजवळ अर्धा तास झालाय. महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन झालं, फोटो वगैरे काढून झाले. संपूर्ण वातावरणाची आता मजा घेतोय. समोर दिसतोय तो श्री मलंग दिसतोय. इथून श्री मलंग तिकडे आहे रे, तो बघ त्या साईडचा श्री मलंग आहे. तावली आहे इथला. सगळे पॅच, सह्याद्रीची पूर्ण पॅच रांग आपल्याला दिसते. राजा शतकर्त्याचा मेरुमणी तू, राजर्षीचा राजा. खाली बघून चला. अंधराचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा. आपण आता कलावंतीन दुर्गाची संरचना बघणार आहोत. कलावंतीन दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतींचा शुल्क अशा 2 भागामध्ये विभागलेला आहे. गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची असे म्हणतात. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाट्याला लागल्यावर वाटेत दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमंताची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तिथून वाट अजूनच अरुंद आणि घसरणीची होत जाते. पुढे दगडात असलेल्या 80 अंशाच्या कोनात माथ्याला भिडणाऱ्या 1 ते 1.5 फूट उंच अशा पायऱ्या आहेत. कलावंतींच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा असून तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्या तर वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे.
आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्भागात एक खोली आहे. पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतींचा अखेरचा 20 ते 25 फुटांचा रॉक पॅच अथवा पिण्याखालचा भाग आहे. हा काळ्या दगडांचा रॉक पॅच आहे. सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर आणि त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला हा नैसर्गिक बुरुज दुर्ग आपल्याला म्हणता येईल. या रॉक पॅचवर दोरीच्या साहाय्याने आपल्याला कलावंतीन दुर्ग हा सर करता येतो. मी म्हटल्याप्रमाणे कलावंतीन किल्ल्याच्या पायथ्याला जी गुहा आहे त्या गुहेत आम्ही गेलो नाही, कारण आता ह्या दिवसामध्ये तिथे पाणी खूप आहे आतमध्ये आणि आतमध्ये जायला होत नाहीत. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये गेलात तर नक्की आतमध्ये जाऊ शकता आणि आतमध्ये एक मस्त ध्यानस्थ बसण्यासाठी खोली आहे.